जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. जय गुरु. आज दुपारी मी अ, दोन काय म्हणता येईल त्याला प्रत्ययाचा उदाहरणं काही आपल्या पाठामधली घेतली होती. ते थोडंसं पण एक 5 मिनिटं चर्चा करू आणि मग त्याच्यावरती पुढच्या पाठाला आपल्याजवळ नेमू. तर जे तुम्ही बघितलं असेल हे याच्यामध्ये दोन प्रत्ययांचा विचार केलेला आहे आपण. लेबंत आणि त्वांत. अंत म्हणजे शेवटचं. लेब अंत आणि त्वांत किंवा त्वांत. जिथे लेब 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 किंवा लेप असं जेव्हा अंत होतो त्यावेळेला त्याला लेबंत म्हणायचं. आणि जेव्हा त्वांत म्हणजे त्वानी जेव्हा शब्द संपतो त्याला त्वांत म्हणायचं. आणि हे सगळे अव्यय आहेत, म्हणजे याचं विभक्ती नाहीत त्या. इथे कंसामध्ये दिलेलं आहे उपसर्ग अधिक धातू अधिक स्वयंसो प्रत्यय. म्हणजे धातू जो असतो तो मुळामध्ये तुम्हाला आता काही दिवसामध्ये जेवढे 3300 काही धातू मिळालेले तेवढे त्याचं एक वर्गीकरण केलेलं मी टाकीन ते केलेलं. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की इतक्या प्रकारचे धातू आहेत आणि ते अशा प्रकारच्या वर्गीकरणामध्ये येतात. तर हे जे धातू आहेत याच्या मागे शब्द लागतो तो उपसर्ग आणि त्याच्यानंतर जे काय लागतं तो प्रत्यय. म्हणजे अनेक उपसर्ग आणि अनेक प्रत्यय मिळून शब्द तयार होतात आणि शब्द तयार होण्याची प्रक्रिया ही चालूच असते. आता इथे आपण जे घेतलेले दोन उदाहरणं ते असे करून तसे करून हे होऊन ते होऊन अशा प्रकारचे. जसं पहिलं इथे घेतलंय आदाय. आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये की आदायाचा अर्थ आपण बघितलेला घेऊन. यातला जो धातू आहे तो दा आहे. त्याला उपसर्ग आ लागला आणि त्याला लेप प्रत्यय लागला. आता जे एखादा प्रत्यय जेव्हा लागतो हे प्रत्यय कसे लागतात याचा अभ्यास नंतर सखोल व्याकरणामध्ये केव्हा तरी त्या पतंजलीमध्ये किंवा अष्टाध्यायीमध्ये होतं. त्यात आपल्याला जायचं नाही या घटकेला. आपण फक्त प्रत्ययाचं नाव एक माहिती असावं म्हणून घ्यायचं. ते पण आपल्या सध्या अभ्यासाला नाही आपले. खरं म्हणजे हे काहीच अभ्यासाला नाहीये, हे फक्त तुमच्या माहिती करता म्हणून सांगतोय मी. हे लेप प्रत्यय म्हणजे याचा अर्थ इथे शेवटी याचं य तयार होतं. जसं दा दा म्हणजे देणे. दाच्या मागे आ लागलं की त्याचे विरुद्ध तयार होतं. जसं आपण बघितली आगत. गम म्हणजे जाणे, आगम म्हणजे येणे, आगत म्हणजे आलेला. तसं इथे आदा आणि य आदाय म्हणजे घेऊन घेतलेला. घेऊनच म्हणता त्याला. तर ही प्रक्रिया जी आहे ती अव्यय बनवण्याची आहे. एखाद्या वस्तूला एखाद्या व्यक्तीला घेऊन. तसं विलोक्य लोक लोक धातूपासून म्हणजे बघणे त्याला हे सगळे लप प्रत्यय आहे. म्हणजे त्याला विलोक्य अवलोकन करून. संपटी कृत्य आपण काल बघितलं. संपटी म्हणजे हाताची ओंजळ. दोन्ही करंगळे आणि बाजूचा हाताचा भाग असतो एकत्र करून तो त्याला लावलं हे पुट धातू. पुट धातूचं सम उपसर्ग लावला आणि क्रू सम पुट आणि क्रू. पुट हे नाम आहे ऍक्च्युली. पुट हे नाम आहे आणि क्रू हा धातू आहे. क्रू म्हणजे करणे, पुट म्हणजे समपुटी एकत्र करणे. लेप लेप धातू लागला, लेप त्या ठिकाणी प्रत्यय लागला आणि त्याचा अर्थ झाला एकत्र करून. क्रू म्हणजे करणे, पुट म्हणजे एकत्र, सम म्हणजे चांगल्या प्रकारे एकत्र करून, संपुट करून म्हणजे ओंजळ करून. तसं आगत्य असंच गमचं हे आपण बघितलं आ गम आणि हे त्य ते येऊन. तर अशा प्रकारचे जे शब्द बनतात शेवटी य असलेले त्याला म्हटलं जातं की हा लप प्रत्यय आहे आणि त्याला एखादा उपसर्ग लागतो. आ असेल, वी असेल,
इथे सम लागलाय तसं. त्यानंतर दुसरे जे आहे ते बघितले आपण ते त्वा प्रत्यय. त्वा प्रत्ययाचे खूप शब्द आहेत. त्वा सुद्धा असे करून तसे करून असे शब्द आहे. तोलयित्वा, तुल धातू. तुल म्हणजे मोजणे आणि त्वा प्रत्यय लागला त्याला म्हणजे वजन करून. याला काही उपसर्ग लागलेला नाही. इथे कुठेच उपसर्ग नाहीये. उक्त्वा. उक्त्वा हा धातू याचा आहे वच धातू. वच धातू आणि त्याला पण त्वा प्रत्यय. आता एक त्वा जरी असलं अर्ध क आणि त्याला त्वा, तरी याचं रूपांतर हे जे प्रत्यय असतात हे प्रत्यय जसे आहेत तसे पूर्ण शब्दाला लागत नाहीत. त्यातला काही भाग लागतो. ते काही भाग लागण्याचे काही जे नियम आहेत ते सखोल नंतर. तर हे त्वाचं लागतं त्वा. क निघून जातं. क गळून पडतं आणि त्वा राहतं. जसं इथं तुल धातूच झालं तोलयित्वा. इत्वा लागला इथे. उक्त्वा नुसतं त्वा लागलं. वच धातूचं रूपांतर झालं ऊ मध्ये. हे या ठिकाणी सुद्धा लिहिलंय संप्रसारण म्हणजे बदल झाला या ठिकाणी. वच ऊ झालं आणि त्वा झालं. उक्त्वा म्हणजे बोलून. या ठिकाणी मात्र अर्ध क त्वा पूर्ण आलं. गत्वा म्हणजे जाऊन. गम धातू त्याला त्वा, इथे क गळून पडलं. गत्वा जाऊन. दत्वा किंवा दत्त्वा तर असेल तर. दा धातू देणे. त्वा दत्वा देऊन. श्रुत्वा, श्रु म्हणजे ऐकणे. श्रुत्वा ऐकून. क्री म्हणजे खरेदी करणे. क्रीत्वा म्हणजे खरेदी करून किंवा विकत घेऊन. तर हे असे काही शब्द आपल्या पाठामध्ये आलेले आहेत ते. त्याचं एक थोडंसं माहिती व्हावी म्हणून मी हे टाकले होते दुपार. दुसरा एक पेपर टाकला होता. कुठे गेलं ते पण काही शब्दार्थ आहेत त्यातले. पुढे आरोग्य ते आता. हे काही शब्द ज्या पाठामध्ये आहेत ते आहे सहासम. सहासम एक प्रकारचं अव्ययासारखं काम करतं. ते एक्झॅक्टली अव्यय नाही पण ते क्रियाविशेषण अव्यय म्हणजे हास्य करत हसत हसत. हास हासवरून बनलं ते सहासम म्हणजे हास्यासहित हसत हसत. उपस्थाप्य. उप म्हणजे माहिती आपल्याला जवळ. हा उपसर्ग लागला. स्था धातू म्हणजे त्या ठिकाणी राहणे आणि त्याला लप प्रत्यय लागला म्हणजे समोर ठेवून किंवा मांडून किंवा राहून. उपस्थाप्य उपस्थित राहून. गत्या. गत्या जे आहे ते गती. गतीची तृतीय विभक्ती. गत्या म्हणजे वेगाने. प्रस्थित. प्रस्थित जे आहे ते स्था धातूचंच पुन्हा आहे. याला प्र उपसर्ग लागला आणि कर्मणी भूतकाळ वाचक धातूसाठी विशेषण बनलं ते. त्याचा अर्थ तो गेला किंवा निघाला. प्रस्थित. प्रस्थान करणे आपण जे म्हणतो त्याचंच एक रूप या ठिकाणी प्रस्थित. अशक्नोत. शक धातू म्हणजे शक्य असणे. त्याचं रूपांतर होत अशक्नोत. हा भूतकाळ वाचक झाला इथे. लंगलकार आणि शकला. तत्रस्थ. तत्र म्हणजे तेथे माहितीये स्था धातू त्याला क प्रत्यय लागला. तत्रस्थ. तत्रस्थ बनलं ते आणि ते देव सारखं चालतं. उपस्थित असलेले लोक. तत्रस्थ तिथे उपस्थित असलेले लोक. प्रापुहू हा एक शब्द आलाय आपल्या इथे. प्रापू जे ते आप धातूपासून बनलंय. आप धातू जे आहे ते हे जे प्रापू आहे हे आप धातूचं परोक्ष भूतकाळ आहे. परोक्ष भूतकाळ तुम्ही नाव आपण एकदा डिस्कस केलेलं आहे. अभ्यासाला नाही आपल्याला हे. पण हे जे आपण बघितलेलं नाही खूप मागच्या भूतकाळात होऊन गेलेलं आहे. वैदिक काळामध्ये किंवा पुराण काळामध्ये किंवा इतिहासामध्ये ज्या वेळेला आजच्या काळातलं कोणीच नव्हतं. तो परोक्ष भूतकाळ. आणि याचं रूपांतर झालं आणि याचं प्रापुहू म्हणजे मिळाले, प्राप्त झाले. आणि शेवटचा शब्द तर इथं ते आहे या. प्राप्नोती सारखं होईल का? हा? प्राप्नोती ते पण प्राप्नोती. तेच आहे ना, उपसर्ग आणि प्राप्नोती हे त्यातलंच हा रूपांतर हे आहे.
हा प्रापू फक्त ते लटलकार येते हा एवढंच. हा ते लटलाकार हा. लंगलाकार जाईल ते. ओ- हे प्रापुह जे ओके आहे ते परोक्ष भूतकाळामध्ये. परोक्ष ओके भूतकाळामध्ये जेव्हा शब्द बदलतात, भूतकाळवाचक बनतात, तेव्हा त्या ठिकाणी खूप नियम आहेत, अनेक नियम आहेत. त्या बारक्या अध्यायाचं नाही, आपलं फक्त प्रापुह म्हणजे पोचला, गेला, प्राप्त झाला असं या. यातः, यातः जे आहे ते याचा या धातू आहे. या म्हणजे जाणे. संस्कृत मधलं या म्हणजे मराठी मधलं जाणे. तर ते यातः हे सुद्धा गेला या अर्थाने, त्याला त प्रत्यय लागून भूतकाळवाचक शब्द तयार होतो. तर हे शब्द आजच्या अभ्यासाचे आहेत. आता आपण आपल्या पाठाकडे जाऊया. हे शब्द आपण बघितलेले का? काही वाक्य बघितले. काणीचित म्हणजे काही. पण्य पण्य धातूपासून म्हणलं ते बाजारातल्या वस्तू. ही संख्या आहे 65 ही 65. समह वर्ष, विपणी दुकान. प्रविशती प्रवेश करतो. उपसृत्य श्रु धातूपासून म्हणलं जवळ जाऊन. स्वल्प मूल्य आणि स्वस्त, अति अल्प किमतीने. कियत म्हणजे किती. परिमाणम म्हणजे वजन. शेरभारा म्हणजे एक शेर. शर्करा म्हणजे साखर. करगलम म्हणजे कागद. संपुटीकृत्य म्हणजे पुडी बांधून. आणकह म्हणजे एक आना. रुप्यः किंवा रुप्यकः म्हणजे 1 रुपया. आदाय म्हणजे घेऊन. विलोक्य म्हणजे बघून. अकिंचितकर म्हणजे क्षुद्र गोष्ट, छोटीशी गोष्ट आहे ही. अल्पियान म्हणजे थोडा. आणि जवेन म्हणजे वेगाने. हे शब्द बघितले आपण. हे 2 आपण झालं होतं काल. हे काल जे 2 बघितले, कोणी बघितले असतील तर कुणाला काही अडलं असेल तर विचारा, किंवा पुढे केव्हा विचारा. पण हे झालं आपलं. नाधिकम मूल्यम केवलम अष्ट आणकेन दास्यामी शेरभाराम शर्कराम. हे वाक्य क्लास संपला होता काल. ना अधिकम मूल्य, न अधिकम मूल्यम असं मूल्य नाही. केवल फक्त. केवलम, केवलम फक्त. हे म पूर्ण आहे म्हणजे हलंत म आणि अ. केवलम अष्ट आनकेन. स्टा आहे तिथे, ते स्टाला तोडलं आपण तर अष्ट आणि आणकेन असं झालं ते. केवळ 8 आणे. दास्यामी म्हणजे आणकेन म्हणजे तृतीया. फक्त 8 आण्याने. देईन मी, दास्यामी भविष्यकाळ. शेरभाराम 1 किलो भराची साखर. शर्कराम साखर. फक्त 8 आण्यामध्ये 1 किलो साखर तुम्ही देईन, फार किंमत नाही. आता इथून पुढे आपण वाचूया. राजेंद्र कोलेकर साहेब पुढे गेला तर हा शेवटचं वाक्य. तर्हि हम्म तोलयित्वा तर्हि शीघ्रं तोलयित्वा शेरपरिमिता शर्करां देहि. तर्हि तोलयित्वा शीघ्रं शेरपरिमितां परिमिता शर्करां देहि. ओके. तर्हि हा. तोलयित्वा हम्म, शीघ्रं हम्म, शेरपरिमितां हम्म. शर्करम देहि. ओके तो मॅम. तोल कर जल्दी से 1 शेर चीनी दे दो. तरीही म्हणजे तर. तोलयित्वा म्हणजे मोजून. शीघ्रम म्हणजे लवकर. शेर तर्हि परिमिता. शेर, तर्हि 1 शेर मोजून. हा. तोलयित्वा हम्म, तोलयित्वा शीघ्रं हम्म, शेरपरिमिता हम्म, शर्करां हम्म, देहि. तर्हि हम्म. तोलयित्वा हम्म. शीघ्रं शेरपरिमिता शर्कराम देही. ओके, थँक्यू मॅम. मॅडमने फर्स्ट टाइम भाग घेतला याच्यामध्ये आपल्या. तर ह्याचा अर्थ तर मोजून
लवकरच 1 किलो साखर दे, असा अर्थ त्याचा. हा गोलेकर साहेब आता पुढे घ्या. गृहम् आगत्य सर्वम् अपि इतिवृत्तं कथयत्. हम्म, तत्रस्थः सर्व अपि बान्धवः मित्राणि सर्वम् इमं हम्म, वृत्तान्तं श्रुत्वा च हम्म, परमानन्दं प्रापुः. हम्म. इत्थं जन्मोत्सवः सानन्दं समाप्ति यातः. व्हेरी गुड. हा आता अशोक. सर हा सर सॉरी हा, बोला. आपण हे थोडं पुढे घेतलं. एक पान चुकलं का आपलं? हा चौथा हो. संवाद व्हायला पाहिजे होता. हा ओके 6वा ओके संवाद ओके आलाय. ओके ओके ओके. ठीक आहे, आता हे एकदा घेतलंय आणि ते पूर्ण करून घेऊ आपण याला. हा गोलेकर साहेब पूर्ण करू याला आपण. हा तर गृहम् आगत्य अशोकने घरी येऊन हा सर्वम् अपि हा सर्व हकीकत इतिवृत्त म्हणजे हकीकत हम्म. अकथयत कथयत अकथयत सांगितली. नाही, वृत्तम अकथयत म्हणजे सांगितली. अकथयत सांगितली. हम्म. तत्रस्थः तेथे असलेले हम्म, सर्व अपि बांधवः सर्व हम्म, नातेवाईक आणि हम्म, मित्राणी हम्म, सर्वम् हम्म, इमं हम्म, वृत्तांतम सर्व हम्म, वृत्तांत ऐकून हम्म. श्रुत्वाच परमानंदम प्रापुः म्हणजे आनंद प्राप्त झाले. खूप आनंद आनंदाला झाला. अत्यंत आनंदी झाले. हा हा इत्थम अशा प्रकारे हा. जन्मोत्सव हम्म, वाढदिवसाचा उत्सव हम्म, हम्म, सानंदम हम्म, आनंदाने हम्म. समाप्ती यात पार पडला. असा आनंदम आणि समाप्ती आता झाला, आनंदाने झाला. ओके इथे हा आता हे एक राहिलं आपलं ते सुरेखाताई. अजून वर सर चौथा. अरे अजून चौथं पण राहिलंय. हा, अजून एक चौथा राहिलाय. हा साखर हो घेतल्यानंतर अरे बापरे, पुढचं. इतक्या पुढे गेलो हा मी, बापरे. हा ओके. हा सुरेखाताई आता शर्कला. हो सर. शर्करा वणिकः शर्कराम करगले संपुटी कृत्य. म्हणजे साखरेची पुडी बांधून कागदामध्ये पुडी बांधून करगले म्हणजे कागदामध्ये कागदामध्ये. साखरेची पुडी बांधून बालगृहाण म्हणजे त्या मला सांगतो तू हे बाळा तू घे. आणि हे ग्रहण ग्रहण गृहाण घ्यायचे. म्हणजे ग्रहण करणे म्हणतो ग्रहण आपण. म्हणजे हा ग्रह धातूपासून ग्रहण झालं. करणे म्हणजे सर आता इथे आपण तो घे असं म्हणणार ना, तुला घे ती पुडी घे हा बांधून घे तुला हो दिली घेच. की. येस येस घे हा हा. घे. हा म्हणजे शब्द त्याचा आहे तो शर्करा. ग्रह पासून हा तयार झालेला आहे. हा हो हा घे ही साखरेची पुडी घे असं त्याला सांगतो. म्हणजे हम्म, शर्कराम घे. हम्म, हम्म, देही मह्यम आणकाष्टकम सत्वरम. हम्म, हम्म, देही मह्यम आणकाष्टकम सत्वरम. ओके. हम्म, तर हम्म. मला तू आता माझे आणे लवकर दे. 8 आणे. माझे नाही आण मह्यम. काम आहे ना. मह्यम म्हणजे मला. मला मला हा आणकम म्हणजे आणि 8 आणे आणि सत्वरम दे म्हणजे लवकर दे. लवकर दे. देही हा म्हणजे दे. येस हा येस येस ओके छान. ओके सर. वणिक शर्कराम करगले संपुटी कृत्य म्हणजे हा कागदाच्या पुडीमध्ये साखर बांधून तो म्हणतो येस बालगृहान मुला हे घे. येस सर. शर्कराम साखर घे आणि मला 8 आणे लवकर दे. ओके थँक्यू. शुभदा कुलकर्णी मॅम. अशोक आदाय हस्ते तस्य भारं चाल्पं विलोक्य भो वाणिक नैषा सेरभारा शर्करा दृश्यते पुनः सम्यक तोलयित्वा देही. अशोक म्हणतो उसे त्याला म्हणजे ती साखर हातात घेऊन त्याला ती हलकी वाटते. म्हणजे तो काय म्हणतो तो अल्प आदाय हस्ते हातात घेऊन हातात तस्य घेऊन भारम त्याचं वजन च अल्पम थोडंसंच वाटून विलोक्य थोडं त्याचं वजन खूप कमी आहे असे वाटून असे बघून हातामध्ये असे घेऊन बघून तो म्हणतो तो पुढे. म्हणतो हा भो वाणिक म्हणजे वणिक अरे नाही वणिक भो वणिक. वणिक भो वणिक अरे व्यापारी न न ईशा. एषा न एषा सेरभारा
शर्करा दृश्यते, म्हणजे ही हम्म, एक सेर चिनी वाटत नाहीये हम्म, हम्म, वजनाला. हम्म, 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 पुनः म्हणजे परत एकदा हम्म, सम्यक तोलयित्वा, म्हणजे हम्म, बरोबर वजन करून दे. दे बरोबर. सम्यक म्हणजे चांगलं मोजून, बरोबर हा, मोजून, तोलयित्वा मोजून दे. तोलयित्वा मोजून दे. राईट, राईट. गुड, व्हेरी गुड. अशोक म्हणतो, आदाय हस्ते, आदाय म्हणजे घेऊन, हस्ते म्हणजे हातामध्ये, तस्य भारम, त्याचं वजन, च अल्पम, कमी, विलोक्य पाहून, हातामध्ये ते घेतलं आणि त्याचं वजन कमी आहे असं पाहून तो म्हणतो, भो वणिक, हे व्यापारी महोदय, न एषा, एषा एषा का घेतलं? कारण शर्करा आहे स्त्रीलिंगी, नाही तर एष आलं असतं. न एषा सेरभारा, सेरभारा सुद्धा शर्करा करता स्त्रीलिंगी झालं ते. दृश्यते, दिसत नाही. ही 1 किलो साखर दिसत नाही. पुन्हा सम्यक तोलयित्वा देही, पुन्हा योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे तोलयित्वा, तोलून मोजून द्या, दे. अर्थ शब्दार्थ घेतला. ओके, थँक्यू. अपूर्वात आहे. वणिक् वदति सुहासन सुहासं सहासं हसून किम अनेन किम अनेन त्यात त्यात काय आहे? हा, किम, किम म्हणजे काय, किम आणि म्हणजे हे, ह्यात काय? ह्यात काय आहे? हा, अकिंचित करमेतम करमेतत. अकिंचित कर्मेतत. हा, अकिंचित अकिंचित कर्मेतत. करमेतत. हम्म. तव तव भारवहन क्लेशः अल्पः भविष्यति. भविष्यति. अकिंचित अकिंचित म्हणजे किंचित, थोडस. हा, यात काय काही महत्व, म्हणजे हे काय किरकोळ महत्वाचं आहे. नाहीये, ही तर हा, फार चिल्लर गोष्ट आहे, चिल्लर गोष्ट, हा, किरकोळ आहे. किरकोळ आहे. हा, तुझे तव तुला भारवाहन क्लेशः ओझे वाहण्याचा, भार हा वाहण्याचा हा 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 त्रास कमी हा, होईल. व्हेरी गुड. अल्पः भविष्यति. सहासम, हसून तो म्हणतो, ही म्हणेन, काय झालं त्यात? अकिंचित कर्मेत, हे छोटीशी गोष्ट आहे, तुझं वजन घेऊन जाण्याचं या ठिकाणी त्रास कमी होईल. ओके, थँक्यू. स्नेहल ताई. अशोक. अशोक मनसि किंचित विचार्याणक चतुष्टयं च तस्य पुरतः उपस्थाप्य. मनामध्ये थोडासा विचार, चतुष्टयम, विचार करून, विचार्य, पण विचार्य चतुष्टयमचं कसं आनक काय? चतुष्टयम. अच्छा, हा. अशोक मनामध्ये काहीतरी विचार करून 4च आणि त्याच्या पुढे धरतो किंवा ठेवतो. भो तस्य पुरतः. श्रेष्ठ, हा, तस्य पुरतः उपस्थाप्य, त्याच्या पुढे ठेवतो. हा. भो श्रेष्ठीन गृहाण मूल्यं मया हि गृहं शीघ्रं गंतव्यम. हे मालका किंवा श्रेष्ठीन, म्हणजे श्रेष्ठी, दुकानदार लोकांना, व्यापाऱ्यांना जेव्हा जुन्या काळात श्रेष्ठी म्हणायची पद्धत होती ना तशी. भो श्रेष्ठीन, हे श्रेष्ठी. हा, जे अहो शेठजी, शेठजी, हे हो. घ्या तुमचे पैसे, मला आता लवकर घरी जायचंय. मला जायचे आहे. सर, एक शंका विचारू वरच्या हो वाक्यातली. हो. अकिंचित करमेतत जे आहे, तर त्याची आपण फोड कशी करू? अकिंचित करम, हा, अकिंचित करम येतात, राईट. मग करमचं इथं कसं, म्हणजे कसा चालला तो करम, जो शब्द जो आलाय त्याच्यात? अकिंचित कर्म येतात, कर्म येतातच आहे. अच्छा, करम येतात हा एकच शब्द आहे का मग? असं वाटतं, मी तुम्हाला सांगतो, कन्फर्म ओके. करतो तुम्हाला. काय चुकीच सांगण्यापेक्षा मग बघून सांगितलं बरं ना. संधी ओके. कशी सुटली जाते याची. चालेल. ओके, थँक्यू सर. हे झालं इथे विचार.
पुढचं पान आता. आनंद जोशी. इत्युत्तम ततः चटुलया गत्या प्रस्थितः हम्म. यह कहकर वह सत्वर गति से निकलता है. हे त्याचा विग्रह करा ना आता. इत्युक्त्वा म्हणजे हा? काय? त्याचे दोन भाग कसे होतील? इत्युक्त्वा इति उक्त्वा इति उक्त्वा म्हणजे असे म्हणून. उक्त्वा म्हणजे असे म्हणून यह बोलून. कहकर. अच्छा. असे म्हणून. हा. ततः. हा ततः हा. चटुलया वेगाने. तर लगेच तत्वलय म्हणजे तत्व लगेच निघाल. सत्वर तत्व. हा. गत्या म्हणजे गत्या म्हणजे गती से वेगाने. निकल प्रस्थित हा म्हणजे वेगाने. निघतो. हा, असे म्हणून तो तेथून लगेच वेगाने निघतो. निघतो. वणिकः वदति. नाही राहू दे. पुढे अजून संपत आला आता थोडं आहे. बाकीच्या हा. ठेवून राहिले. रत्नप्रभा मॅम. रत्नप्रभा. हो. व्यापारी हा. तेच ना, बरोबर आहे ना. वणिक. हा, वणिक. हा हा वणिकः वाचा रे एकदा. रे हा रे बालक हा. एहि एहि शृणु हम्म. तावतः अल्पमेव मूल्यं दत्वा क्व व्रजसि. हा एवढंच पुढे. हा एवढंच घेऊ आपण. हा. रे बालक. हा हे मुला. हा रे बालक म्हणजे हे ऐक जरा. ऐक ऐक. ए ऐक इकडे ये असं म्हणजे इकडे ये नाही एहि त्यामध्ये एहि म्हणतो. हे ऐक असं दोनदा तो ऐक ऐक म्हणतो. हा इकडे ये आणि ऐक. शृणू. शृणु म्हणजे ऐक आणि ऐक. हा. तावत अल्पमेव म्हणजे थोडसच किंमत हा. देऊन तू कुठे चालला, हा. कुठे चाललाय. व व्रजसी. हा व्रजसी. व्रज अर्थ म्हणजे खरं म्हणजे त्याचा येणे असा अर्थ होतो. कुठे इथं हा इथं व्रजसी नाही होत इथं. पण कुठे जातोस. दत्वा म्हणजे देऊन. दत्वा म्हणजे देऊन. दत्वा. तावत हा अल्पमेव. इतकं कमी. आता इतकं हे तावत जे या ठिकाणी याचं आणखी विशेषण झालं ते. अल्पम एव मूल्यम दत्वा क्व व्रजसी. कुठे जातोस. एवढं पुढे. पुढे नंतर दुसरा देतो पुढचा. रवींद्र जोशी साहेब. रवींद्र जोशी. हा. आणक आणक चतुष्टयम. चतुष्टय मन्यदपि देहि. अन्यदपि. आणक चतुष्टयम अन्यदपि देहि. अजून 4 आणे दे. अजून 4 आणे सुद्धा दे. आणक चतुष्टय म्हणजे 4 आणे. अन्यदपि अजून सुद्धा देहि. देहि म्हणजे दे. दे. ओके. अजून मला 4 आणे सुद्धा दे. येस. ओके. थँक्यू. पुढचं वाचू. नाही दोन पुढे काही संपत आलं ते म्हणून जास्त नको. राधिका पायघर मॅम. राधिका ते. अशोकः हा. श्रेष्ठिन किमनेन किमनेन किम अनेन. किम अनेन अकिश्चित्कर अकिंचित कर्मेतत्. अकिंचित कर्मेतत् अहो श्रेष्ठीन म्हणजे अहो व्यापारी साहेब. श्रेष्ठी शेठजी म्हणतात. शेठजी म्हणून चालतं. श्रेष्ठी म्हणलं चालतं. किम अनेन हे असं काय. किम म्हणजे काय. अनेन म्हणजे हे काय. हे काय तुम्ही काय म्हणून मला. ही तर छोटीशी गोष्ट आहे. अकिंचित कर्म येतात. हे श्रेष्ठी काय असेल. ही तर अगदी छोटीशी गोष्ट आहे.
ओके, हा, ओके, थँक्यू. पद्मजा मॅम. हा, हो सर. नाणक गणना क्लेशः ते अल्पीयान भविष्यति. नाणक गणना क्लेशः म्हणजे नाणी मोजण्याचा त्रास ते म्हणजे तुमचा अल्पीयान म्हणजे कमी होईल, भविष्यती म्हणजे कमी होईल. येस. यामुळे मी कमी पैसे दिल्यामुळे नाणी मोजण्याचा त्रास तुमचा कमी होईल. तुम्ही साखर कमी दिली, मी पैसे कमी दिले असं. मी पैसे कमी दिले. ओके, थँक्यू. माधुरी ताई. माधुरी कुलकर्णी मॅम, आहात का? नाही. आता कोण राहिलाय? गिरीश देशपांडे साहेब. ते होत नव्हतं लवकर. नाही, ठीक आहे, ठीक आहे. ओके, राहू दे मॅम, आपल्याला पुढच्या वेळी. पुढच्या नंतर गिरीश देशपांडे साहेब. हो. विपणी विपणिस्था वचका वंचका वणिक न किमपि कर्तुमशक्नोत् कर्तुम अशक्नोत. कर्तुम अशक्नोत् अशक्नोत, क्न येते, क्न. अशक्नोत् अशक्नोत्. इथपर्यंत घेऊ आता. विपणिस्था म्हणजे दुकान. वंचक. विपणिस्था म्हणजे दुकान जो होतो. वंचक, वंचिक म्हणजे लबाड. लबाड व्यापारी, वणिक व्यापारी. न किमपि म्हणजे काही करू शकला काही नाही. सुद्धा काही सुद्धा कर्तुम करू शकला नाही. म्हणजे कर्तुम हे करू शकला. हे मशक्रोत हे काय? मशक कुठे? कर्तुम अशक्नोत. कर्तुम जे आहे ते हलंत होईल आणि ते जे आहे ते शकनोतला लागेल. शक म्हणजे शक्यता असणे, अशक्नोत म्हणजे शकला नाही, करू शकला नाही. म्हणजे व्यापारी काही करू शकला नाही. दुकानातील विपणिस्था म्हणजे दुकानातील, वंचक म्हणजे लबाड, गणिक म्हणजे व्यापारी, न किमपि काही सुद्धा, कर्तुम अशक्नोत काही करू शकला नाही. ओके, थँक्यू. जयमाला मॅम. सर, हे इथे कर्तुम शक्नोत असं आहे ना, तर त्याला उच्चार करताना असं करावं लागेल का, कर्तुम अशक्नोत? नाही, तुम्ही वाचाल ना, ज्यावेळेला बोलताना ना, वाचाल किंवा बोलाल त्यावेळेला विपणिस्थः वंचकः वणिक न किमपि कर्तुम शक्नोत. सलग म्हणायचं का? मचा उच्चार पूर्ण करायचा. विपणिस्थः वंचकः वणिक न किमपि कर्तुम शक्नोत. आपण नॉर्मली कर्तुम म्हणलं असतं, ते कर्तुम शक्नोत. म्हणजे बोलण्यामध्ये तुम्हाला जेव्हा त्याचा उच्चार पूर्ण वाटेल त्यावेळेला आपण त्याचं की हे म जे आहे पूर्ण बोलला हा माणूस, याचा अर्थ हलंत म आणि अ आहे त्यामध्ये, म्हणजे कर्तुम अशक्नोत आहे. आपण वाचताना पण कर्तुम शक्नोत असंच म्हणायचं. वाचताना किंवा हे करताना त्याच्यात असं वेगळं करायची गरज नाही. तशी गरज नाही, म्हणजे शब्दात गरज नाही, पण जेव्हा आपण अर्थ तयार करतो त्याचा, त्यावेळेला ते विभाजन करून आपण केलेलं सोपं जाईल, कारण आपण अजून प्रायमरी स्टेजला आहे ना, म्हणून कर्तुम अशक्नोत. जय वाचु. केवलं तस्य मनसि पश्चात्तापः एव आसीत्. केवळ तस्य त्याच्या मनात पश्चात्ताप आणि पश्चात्तापः एव म्हणून पश्चात्तापच आसीत होता. त्याच्या मनात केवळ पश्चात्तापच होता, तो काही करू शकला नाही. ओके, तर हा अशा रीतीने हा पाठ संपला. ह्या पाठामध्ये फक्त आपण काय शिकलो? काही शब्द शिकलो आणि शब्दांची फोड कशी करावी, फोड केल्यानंतर शब्द सोपे कसे बनतात त्याचा अर्थ काढण्याकरता हे आपण यात शिकलो. ह्या पाठावर सुद्धा आपल्याला काही प्रश्न येऊ शकतात, संस्कृतमध्ये उत्तर द्या म्हणून.
किंवा मग एखाद्या वाक्याचं हिंदीमध्ये भाषांतर करा असंही येऊ शकतं. ओके. यामध्ये तुम्हाला काही अडचणी वाचताना आल्या तर तेव्हा विचार. आता काही वाक्य या ठिकाणी आहेत. ही वाक्य आहेत आणि त्याचे अर्थ आपण संस्कृतमध्ये पण घेतलेले आहेत. अपेक्षा अशी आहे की आपण आता हे इंडिपेंडेंटली करायला पाहिजे. ते इंडिपेंडेंटली करायचे का हे वाचायचे असे वाचून समजून घ्यायचे? तुम्हाला कसं वाटतं? आपण स्वतंत्रपणे करण्याच्या मूडमध्ये आणि याच्यात आहोत का? प्रयत्न करू सर. नाही आलं करायचा? तर मग आहेच ते प्रयत्न सगळं. करू शकतो. हो. तसं प्रयत्न केलाच पाहिजे आता हो तेच ना. आता म्हणजे कसं या स्टेजला. सर आज आम्ही प्रयत्न करतो आणि उद्या मग आपण क्लासच्या सुरुवातीला त्याचं म्हणजे कोणी प्रत्येकाने एक एक वाक्य घेऊ शकतो हा केलेली. म्हणजे मग ठीक ती आहे. बरोबर आहेत की नाही मग कळतील ना ठीक आहे सगळ्यांना. काय हरकत नाही. चालेल. हम्म. हॅलो हा येस. सर, एक विचारायचं होतं. हो हे जे आपले संवाद म्हणजे जे आपण आता घेतलंय त्याच्यावर नेमके प्रश्न उत्तर कशा प्रकारे येतील ते एक विचारायचं होतं. तुम्हाला पेपर्स मी पाठवले मिळाले का? हो मिळाले. परवा मी 7-8 पेपर टाकले होते प्रत्येकाला. हो मिळाले. हो सर मिळाले. हा तर त्यामध्ये तुम्ही जर प्रश्न बघितले ना तर तिथे त्या प्रश्नांची उत्तरं संस्कृतमध्ये द्या असे प्रश्न आहेत त्यामध्ये. ते एकदा तुम्ही बघा आणि त्यामध्ये बघून जर समजलं नाही तुम्ही तर आपण मग त्यावर चर्चा करू किंवा त्या ठिकाणी काय प्रश्न येतात. मग सगळे प्रश्न आपण एकत्र करूत आणि त्या प्रश्नाची उत्तरं काय असू शकतात ते शोधून काढू आणि लिहून काढू आपण. म्हणजे प्रॅक्टिसही होईल आपली. चालेल. आणि आता हे पाठ थँक्यू. आपले साधारणतः एक 15 दिवसात संपतील. हे ते झालं की उरलेल्या 15 दिवसात आपण त्याची प्रॅक्टिस करूया तशी. ओके. आता कोण सुरुवात केली याला? राजेंद्र कोलेकर साहेब. फलों की दुकान कहाँ है? फल फळांचं अनेक वचन फलानी. कहा म्हणजे कुत्र, है म्हणजे असती. दुकानाला काय म्हणू? काय असेल ते? पण्यानी फलानाम. आपण फळांची विपणीही. अच्छा. विपणी मी दुकान. फलानाम विपणीही कुत्र फलानाम. हा असती. आता इथे आपल्याला काय अपेक्षित आहे किंवा फलम वगैरे जे आहे त्याची विभक्ती असणं जवळ आपल्याला आवश्यक आहे. फळांची षष्ठी कशी येईल? ती बहुवचनामध्ये षष्ठी कशी येईल? फळांची, फलानाम, दुकान, विपणी ही. विपणीही कुत्र कुत्र असता असती. जमतं आपल्याला. हा म्हणजे मूळ शब्द फळ आहे हे कळलं आपल्याला आणि फक्त विभक्ती आपल्याला क्लिअर पाहिजे किंवा फळांची करता काय येईल या ठिकाणी? नाम, फलानाम. आणि हे नाम इथे अनुस्वार घेतला आपण, हलंत म नाही घेतलं. दुकानाकरता शब्द विपणी ही. सोपं. स्नेहलताई. स्नेहलताई आहात का? सुरेखाताई बंद पडलं का? आवाज नाही येते का? येतोय येतोय. हा सुरेखाताई नाहीत का मग? स्नेहलताई. सर घेऊ का ते हा मला? हो म्हणजे आहे. यहाँ फलों की दुकान नहीं है. हा. अत्र फलानां विपणः नास्ति. 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 नाव विपणहा नाही जे वरती आहे तेच दुकान. दुकान विपणी. आता ह्याने काय केलं की प्रश्न विचारलाय. यहाँ फलों का नहीं है हे स्टेटमेंट झालं असतं. आपण जे केलं ते काय स्टेटमेंट झालं असतं ते. चिन्ह असल्यामुळे इथे किम घेणं आवश्यक आहे. किम अत्र